हिंगोली आणि मराठवाड्याच्या राजकारणामध्ये मराठवाड्याचं राजकारण हे स्वतः फार असा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे खरं तर. पण त्या राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करताना आणि जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्यामध्ये एक एक्सेप्टेबिलिटी तुमच्याबद्दल निर्माण करताना किंवा कसं म्हणजे तो एक फेज होती ती. ऍक्च्युली मी 2002 पासूनच ह्या सगळ्या लोकांसोबत काम करत असल्यामुळे ते ऍक्सेप्टेबिलिटी हा विषयच आला नाही. म्हणजे आमच्या आईसाहेबांच्या वेळेसचे कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर हे आमच्या सोबतचे जे होते सातव साहेबांसोबत माझ्यासोबत काम केलेले ते सगळे आहेत आणि आमची टीम आम्ही तेव्हापासून अशी सोबतच काम करत आलेलो आहे. त्याच्यामुळे असा वेगळेपणा काही जाणवला नाही आणि ते कंटिन्यू राहत गेलं. उलट साहेब गेल्यानंतर सुद्धा या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि मग ते सगळ्यांनी आग्रह धरला की ताई कुठेतरी तुम्हाला आता आलं पाहिजे आणि हे सगळं सूत्र तुम्ही हातात घेतली पाहिजे. तर त्यांच्या आग्रहाखातर पण मी आली ऍक्च्युली. त्याच्यामुळे ते खूप इझिली सगळं मॉल्डिंग झालं, खूप डिफिकल्ट नाही गेलं हे. राजीवजी आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये साम्यता कुठली आहे आणि वेगळेपण कुठले वर्किंग स्टाईलमध्ये ऍक्च्युली जर तसं पाहिलं तर त्यांनी त्यांच्यासोबत ट्रेनिंग घेऊन जो काय अनुभव आला त्या अनुभवाची शिदोरी घेऊनच मी पुढे जात आहे. कारण पॉलिटिकली मला ते आय वॉज व्हेरी ब्लँक वेन आय स्टार्टेड इन 2002. पण त्यांच्यासोबत शिकत शिकतच मी पुढे आली. त्याच्यामुळे बरंचसं त्यांच्यासारखंच आहे. फक्त थोडंसं एक लक्षात येईल की त्यांचा स्वभाव खूपच असा मृदू होता. ही वॉज अ व्हेरी स्वीट स्पोकन पर्सन. परत खूप फ्रेंडली होते आणि खूप अवेलेबिलिटी असायची, खूप नेहमी लोकांमध्ये असायचे. तर एक महिला म्हणून किंवा एक हे म्हणून थोडंफार कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स येतात किंवा त्यांचं दिवस रात्र काम चालू असतं. मी समजा रात्री 10, 11, 12 वाजेनंतर आय हॅव टू स्टॉप अँड अगेन स्टार्ट इन द मॉर्निंग. तर असे डिफरंट